नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का 2022 पासून 2025 पर्यंतच्या पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या म्हणजेच की 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सरकारच्या माध्यमातून आलेली शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे माहिती या ठिकाणी समजणार आहे। चला आता नेमकी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे, हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळवण्यासाठी तुम्ही पीक विमा कधीतरी भरलेला पाहिजे, म्हणजेच की 2025 चा भरलेला असेल, 2024, 2023, 2022 या कालावधीमध्ये तुम्ही कधी पीक विमा भरलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमची ई केवायसी देखील पूर्ण असणे अनिवार्य आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुमची ई केवायसी पूर्ण असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर आता चला कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे ती लगेच जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, सबस्क्राइब केलं नसेल तर खाली म्हणजेच की सबस्क्राइब बटन दिसत असेल त्याला क्लिक करून सबस्क्राइब नक्की करा। तर आता पहा, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे।